मी प्रशांत आवताडे, आपल्या देशाच्या स्पेशल फोर्सचा एक कॅन्डिडेट. हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट नसून आपल्या देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी, लोकांमध्ये जातीवाद संपवण्यासाठी, कोणाला तरी एकाला क्रांतीची सुरुवात करणं खूप महत्त्वाचं होतं. त्याच्यासाठी ही एक क्रांतीची सुरुवात आहे जी मी केली आहे. माझा मुलगा हा परम हातामध्ये झेंडा, आपल्या आदर्शाचा, संस्काराचा आणि एकता आणि अखंडतेचा प्रतीक हातामध्ये घेऊन, तो जन्मताच दुसऱ्या दिवशी तो झेंडा पकडलेला माझा मुलगा, त्याने आणखीही आपल्या आईचा चेहरा नाही पाहिला. 13 दिवस झाले जन्म घेऊन, ना वडिलांचा चेहरा पाहिला. ICU मध्ये, तो ICU मध्ये आणि त्याची आईही ICU मध्ये असतानाही अखंडतेसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या आपल्या आदर्श जोपासण्यासाठी, आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेसाठी, हे अखंड राज्य प्रेमाने राहावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करून नांदावं, याच्यासाठीचा हा केलेला, ह्या कठीण प्रसंगातूनही केलेला हा प्रयत्न देशाच्या फक्त आणि फक्त एकता आणि अखंडतेसाठी, जातीवाद संपवण्यासाठी. जातीवाद आला कुठून? प्रत्येकाच्या आपापली जाती जपण्याचा प्रत्येकाला एक अधिकार आहे. प्रत्येकानेच आपल्या जातीचा गर्व करावा, पण इतर जाती धर्मीयांचा पण आपण सन्मान करावा. याच्यासाठी आपण इतरांमध्ये आपल्या माणुसकी धर्माला आपण विसरून चालणार नाही. प्रत्येकाने आपला माणुसकी धर्म जोपासावा. आपण माणसामध्ये देव आहे हा प्रत्येक धर्म शिकवतो, पण माणसामधला धर्म आपल्याला इमानदार माणूस भेटत नाही, देवा समान माणूस भेटत नाही. म्हणून दगडामध्ये आपण देव शोधायचा प्रयत्न करतो आणि दगडालाही पाझर फुटतो. हा एक विश्वासाचा भाग, विश्वासावरतीच टिकून राहिलेला हा आपला प्रत्येक जातीवाद अविश्वासाने निर्माण झाला. पण आपल्याला कित्येक पिढ्यांपासून हा धर्म आपण जोपासत आलो, हजारो वर्षांपासून. पण ह्या मध्यंतरीच्या काळात आलेला लिखित स्वरूपामुळे आपण आपल्या माणुसकी धर्माला आपण विसरून गेलो. आपला धर्म जोपासण्याच्या नादांमध्ये खूप मोठं नुकसान आपण स्वतःचाही करतो. मेल्यानंतर कुठलाही आपल्याकडे संपत्ती येणार नाही शिवाय आशीर्वादाशिवाय. आशीर्वाद रूपी संपत्ती घेऊनच आपण देवाच्या देशामध्ये, त्या देशातली प्रत्येक वस्तू खरेदी करू शकतो, पुनर्जन्म घेऊ शकतो. हा माझा विश्वास आहे आणि हे वास्तविक सत्य प्रत्येक धर्मामध्ये आहे. जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती ही आशीर्वाद रूपी आहे, तोपर्यंत तुम्हाला भ्यायची कुठलीच गरज नाही. त्याच्यामुळे आपण आपला जगण्याचा स्वातंत्र्य, आपण इतरांच्या स्वातंत्र्यावरती नुकसान होईल, त्याचं स्वातंत्र्य कमी होईल, त्याच्यावरती अन्याय होईल, अशा प्रकारच्या आपल्या जगण्याचा हेतू नसावा. तीच माणुसकी आपण जोपासावी. याच्यासाठी आपला एक व्हिडिओ आणि त्याच्यासाठी केलेला मी अर्ज मी तुम्हाला वाचून दाखवतो, की ज्या अर्जाची आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, मी एक महाराष्ट्रामधील उस्मानाबाद जिल्ह्याचा मुलगा आहे. उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये एक अर्ज केलाय कलेक्टर ऑफिसला. तिथून त्यांचे मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं तिथे खूप सारे डिस्कशन झाले. पुढे त्यांनी ते आपल्या कायदेशीररित्या त्याचे काही कारवाई करण्यासाठी, त्याच्यावरती ते तशा प्रकारचे GR आहेत का नाही याची अंमलबजावणी ते करत आहेत. तशा प्रकारे ते मला त्याचा रिस्पॉन्स देतील असं त्यांनी मला सांगितलंय. तर अर्ज असा आहे की अर्जाचा डायरेक्ट विषय सांगतो. अर्जदार मी आवताडे प्रशांत. विषय: नुकताच जन्म झालेला माझा मुलगा मानवीय तसेच संविधानिक स्वातंत्र्य अधिकारान्वये सामाजिक आणि संविधानिक समानता मिळावी म्हणून जाती नाही ना धर्म नाही, नो कास्ट नो रिलिजन सर्टिफिकेट मिळण्याबाबत. मी अर्जदार आवताडे प्रशांत. मी आपल्या महान भारतीय सेनेतील स्पेशल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. माझी अर्धांगिनी डॉक्टर मोनिका प्रशांत आवताडे. एक डॉक्टर असून आम्हाला 29/10/22 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव आम्ही परम असे ठेवले आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वात प्रथम असा.
तो सर्व धर्म समभाव निष्पक्ष राहून सगळ्या जाती धर्मियांना मान सन्मान देऊन स्वातंत्र्यपूर्ण सामाजिक मानवीय कर्तव्य आणि उपासना अनिर्बंध राहून जोपासता यावी यासाठी आम्ही आमच्या मुलाला जाती धर्म अशा बंधनात न ठेवता सार्वभौम राष्ट्राची एकता आणि अखंडता मजबूत ठेवण्यासाठी एक समान एकतेचा एक पाऊल पुढे ठेवत आहोत. जातीवादामुळे होणारे सामाजिक वैयक्तिक राष्ट्रीय नुकसान लक्षात घेता देशाच्या अखंडतेसाठी आणि राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व धर्म सन्मान टिकवण्यासाठी वास्तविक अंमलबजावणीची महान सुरुवात करत आहोत. मध्यंतरीच्या काळापासून हे आपल्याला भेटलेला हा जाती धर्म कित्येक पिढ्या हे संस्कार संस्कृती उपासना आराधना आदर्श जोपासत आली आहे. पण आजची परिस्थिती ही लिखित स्वरूपाच्या जाती धर्मियांमुळे वाटाघाटींमुळे सामाजिक तेढ दुश्मनी अशांती सामाजिक माणुसकीचा दुरावा वाढत चालला आहे आणि तो होऊ नये यासाठी हा आमचा वैचारिक दृष्टिकोन अंमलात आम्ही आणत आहोत. ना की आमच्या बोलण्यात आम्ही कुणाचा सल्ला देण्यात नसून आम्ही आमच्या दोघांच्या निर्णयानुसार आम्ही तो अंमलात आणत आहोत. त्याची एक क्रांतीची सुरुवात करत आहोत. मी देशाच्या रक्षणाचे माझे कर्तव्य सीमेवर पूर्ण निष्पक्षपणे आणि सर्व धर्माच्या माझ्या प्रिय साथीदारांसोबत संपूर्ण देशाचे रक्षण कर्तव्य जोपासत आहे. सर्व धर्म समभाव बंधू आणि भगिनींना निस्वार्थ वैद्यकीय सेवा देत माझी अर्धांगिनी माझी पत्नी सामाजिक माणुसकीचे कर्तव्य त्यांना वैद्यकीय सेवा देत जोपासत आहे. आणि यासाठी कायदेशीर लागणारी काही कागदपत्रे बनवण्यासाठी निष्पक्षपणे सर्व धर्म समभाव टिकवण्याचे व जोपासण्याचे संविधानिक स्वातंत्र्य माझ्या लहान मुलाला मिळावं यासाठी मी हा अर्ज करत आहे आणि तो तुम्ही स्वीकारावा. आणि याच्यासाठी मला तुम्ही तो रिस्पॉन्स कळवावा की जेणेकरून ही एक सुरुवात देशाच्या अखंडतेसाठी आपण ती मान्य करावी आणि प्रगतीसाठी तुम्ही आम्हाला एक ताकद म्हणून सपोर्ट करावा. आणि हे आपल्या देशाच्या कलम 19 अनुसार प्रत्येकाला आपला जाती धर्म स्वीकारायचा, धर्मापासून अलग होण्याचा, इतर धर्मांचा पण सन्मान करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्या अधिकारांमुळे मी हे त्यांना अर्ज केला आहे. आणि हा माझा उद्देश जो आहे तो माझ्या ह्या भावना तुम्हाला माझ्या बोलण्यातून कोणत्या परिस्थितीतून मी आलो आहे, कोणती परिस्थिती आता सध्या 8 दिवसांपासून माझ्यावरती गेली आहे, ह्या भावना तुम्हाला अशा नाही समजू शकणार. कारण दोघेही ICU मध्ये आहेत. आता मी सध्या बाळापासून एक ICU मध्ये एका ठिकाणी बाळ आहे बार्शीमध्ये, तर सोलापूरमध्ये वाईफ ICU मध्ये तीही लढत आहे. आज बाळाच्या पेशीची बॅग एक चढून मी तिथे वाईफला तिथे अटेंड करायला चाललोय. कदाचित आज त्यांना एक डिस्चार्ज देतील. डिस्चार्ज घेतल्यानंतर आम्ही दोघेही बाळाकडे येतो. बाळाचं आज आईला आणि बाळाला आणि माझी भेट होईल. तर अशी एक लढाई आणि याच्यासाठीची जी केलेला हा सुरुवात आहे क्रांतीची, त्याच्याबद्दल तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही या गोष्टी हा दृष्टिकोन बोलण्यात चालण्यात नाही तर तुमच्या वास्तविक जीवनामध्ये तुम्ही या गोष्टीही अंमलात आणा, फॉलो करा. मी म्हणू शकत नाही, पण हा माझ्या दृष्टीनं हा चांगला उद्देश आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कमेंट्स कळू शकता, जेणेकरून मलाही समजेल आणि हे कमेंट्स पाहून देशालाही समजेल, आपल्या राज्यालाही समजेल आणि क्रांतीची सुरुवात होण्याला सगळ्याच गोष्टींना एक नवी दिशा भेटेल. त्याच्यासाठी मी एवढं बोलून मी माझा प्रवास पुढे निघालेलो मी कंप्लीट करतो. खूप काही प्रॉब्लेम्स आहेत ते. चला ठीक आहे. नमस्कार.